हॅलो नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं मराठी मेघना चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर अनय एवढा खुश का दिसत आहे तुम्हाला हा प्रश्न पडलेला असेल, कारण की आम्ही चाललेलो आहोत पुन्हा एकदा फिरायला। सो रात्रीचे हे 3 वाजलेले आहेत, आमची 4 वाजताची ट्रेन आहे आणि आम्ही 3 वाजता जे की आम्ही घरून निघालेलो आहोत। आम्ही एकदम रेडी वगैरे झालेलो आहोत। फायनली आम्ही जे की रेल्वे स्टेशनला पोहोचलेलो आहोत आणि एवढ्या रात्रीचं देखील हा मुलगा बघा एवढा एनर्जेटिक आहे, कारण की याला फिरायला जायला भेटत आहे। सो फायनली ट्रेन आलेली आहे आणि आम्ही फर्स्ट क्लास एसी मधून ट्रॅव्हल करत आहोत, कारण की 18 तासाचा जो की प्रवास आहे हा आणि मुलांसोबत ट्रॅव्हल करायचं ट्रेननी म्हणलं की खूप जास्त हे होतं, त्यामुळे आम्ही फर्स्ट क्लास एसी मधून ट्रॅव्हल करत आहोत। सो तुम्हाला दाखवते ही ट्रेन या प्रकारे आहे। सो फर्स्ट क्लास एसी मध्ये जे की तुम्हालाही माहिती असेल की 2च सीट असतात। सो फॅमिली कपलसाठी बेस्ट आहे। सो आम्ही रात्रीचं म्हणजे पहाटेचं जे की आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो होतो, व्यवस्थित आम्ही झोप वगैरे काढली आणि नंतर हा पहा उठल्यानंतर जे की 10-11 वाजता आम्ही उठलो आणि हा तरी एनर्जेटिक होता। शेवटी आम्ही पुन्हा हॉटेलमध्ये पोहोचलो आणि तिथून पुन्हा आम्ही निघालेलो आहे, कारण की फक्त नाईट स्टे करायचं होतं आम्हाला ज्या दिवशी आम्ही पोहोचलेलो। सो नाईट स्टे करून आम्ही निघालेलो आहोत जैसलमेर फोर्ट पाहायला, जिथे की जो की आय थिंक एकच फोर्ट जो आहे जिथं लोक राहतात। सो आम्ही गाईड देखील घेतला होता, सो ते सगळं पूर्ण डिटेलमध्ये सांगत आहेत, तुम्ही प्लीज ऐका। जोधपुर क्वेश्चन बट दे ऑल आर जिसको कलर किया गया पूरा पिंक कलर के, बट दिस इज द गोल्डन सिटी नेचुरल स्टोन, इसको कोई कलर और पेंट नहीं किया। अब इसको गोल्डन सिटी तो येलो सैंड की रीजन, दूसरा इसका सर रीजन है जब सूर्य की पहली किरण सनराइज होता है, जब पहली किरण सूर्य को सनसेट के समय, जब सूर्य अस्त जाते समय ढलते समय जब इसकी किरणें पड़ती दूर से लगता है जैसे सोना गोल्ड की तरह पत्थर हमारा दिखता है, इसीलिए इसको गोल्डन सिटी जैसलमेर बोला जाता है। जो 99% जो मकान है वो इसी पत्थर के पूरी। देखिए जनसंख्या की एरिया की दृष्टि से एशिया का सबसे बड़ा शहर है, सिटी है। इसका क्षेत्रफल 38,490 वर्ग किलोमीटर और जनसंख्या की दृष्टि से ये सबसे छोटा एशिया का शहर। ओनली फॉर 60,000 पीपल लिव इन बिकॉज इसका रीज़न है सर यहाँ पे बारिश न के बराबर है। बिना बारिश के सर न तो उद्योग धंधे होते हैं, न आपको मालूम है खेती बाड़ी होती है, तो इसलिए जनसंख्या यहाँ वी आर डिपेंडेंट ऑफ द टूरिस्ट। जो आपका 6 महीने का टूरिस्ट अगर चलता है उसके ऊपर हमारा इनकम होता है, या थोड़ा बहुत जैसे ऑक्सीजन कहीं और जाके काम करें, ओनली फॉर यही जैसलमेर। यहाँ पे कहावत भी कही गई है जैसलमेर, जैसे अभी आप फ्लाइट की या ट्रेन से वाट एवर ईजी वे में आ गए, पहले ऐसा नहीं था। 92 पानी का बहुत दिक्कत था, तो एक कहावत गाया कवि ने, घोड़ा कीजिए काठ का पिंड कीजिए पाषाण, वस्त्र कीजिए लोहे का तब देखे जैसा। अर्थात घोड़ा आपका लकड़ी के समान, पिंड यानी बॉडी आपकी पत्थर के समान, और वस्त्र है जो आयरन लोहे के समान है, जो धूप आंधी तूफान प्यास धूप को सहन कर रहे, तभी आप जैसलमेर देख सकते थे, अन्यथा आप जैसलमेर देखना मुश्किल है। आज तो ईजी है, आपको सब फोटोग्राफी कर लीजिए। सो गाईड जे बोलत होते, जे सांगत होते, थोडंफार तरी ऐकू आलं असेल तुम्हाला, कारण की बॅकग्राऊंडमध्ये एवढा नॉईस होता जो की मी इरेज नाही करू शकत, बट हां थोडंफार तुम्ही ऐकू शकला असाल। सो हा खूप सुंदर असा फोर्ट आहे, तर आपण एंट्री करणार आहोत फोर्टमध्ये। सो खूप जास्त रश होता, कारण की तिथे आणखीन देखील लोक जे की राहतात, तिथं खूप साऱ्या फॅमिलीज आहेत ज्या काही आणखीन राहतात, त्यांच्या पिढ्या ज्या काय राहत आलेल्या आहेत। सो त्यामुळे आतमध्ये शॉपिंग म्हणजे जे काही रोड्स स्ट्रीट शॉपिंग जे काही सगळं आहे आतमध्येच। सूरज पोल एक्चुअली जो हमारे यहाँ गेट को सो हे आहे जे गणपतीचं एक मंदिर आहे आणि आणखीन एक जैन मंदिर देखील आहे, खूप सुंदर असं आहे, ते देखील तुम्हाला दाखवते। सो आपण इथे एंटर केलेला आहे जैन मंदिरमध्ये, जो हे जैसलमेर फोर्ट आहे। याच्यामध्ये एक देखील जैनी जे काही राहत नाही, म्हणजे त्यांचं घर नाही आहे तिथे, बट इथे मंदिर आहे जिथे इथे खूप साऱ्या जे की
मूर्ती वगैरे खूप साऱ्या आहेत तिथे आणि ह्याची कलाकृती खूप सुंदर अशी बनवलेली आहे. बट इथे जैनी असं कोणीही राहत नाही, बट इथे सगळे ब्राह्मण राहतात, जे की पूर्ण फोर्टमध्ये मोस्टली ब्राह्मण राहतात असं ते गाईड सांगत होते आम्हाला. सो तुम्ही बघू शकता एवढं सुंदर असं हे मंदिर बनवलेलं आहे आणि याचं गेट तर बघण्यालायक आहे. करोड़ों साल पहले समुद्र था, तो इसको सी फोसियल कहते हैं. ये करोड़ों साल समुद्र हर मंदिर में आपको ऐसा लगे नेगेटिव एनर्जी को पॉजिटिव में कन्वर्ट करता है, नज़र से बचाता है. बच्चे किसकी. सो ते जे गाईड सांगत होते ज्या स्टोनबद्दल, सो त्या स्टोनचा जे काही ग्लास देखील भेटतो, जो त्याच्यामध्ये तुम्ही रात्रीचं पाणी भरून ठेवा आणि अमावस्या पोटी मॉर्निंगमध्ये जे की तुम्ही ते पाणी जर पिलात तर तुम्हाला जे काही गॅसचा जो प्रॉब्लेम असतो किंवा बॅक पेन, जॉईंट्स पेन जे काय असतो, सो त्याच्यामध्ये रिलीफ मिळतं, जे की तुम्हाला म्हणजे ते जे प्रॉब्लेम्स आहेत ना ते ठीक होतात असं त्यांनी सांगितलं. सो त्यामुळे आम्ही देखील ग्लास घेऊन आलेलो आहोत. सो आम्ही पूर्ण फोर्ट बघून झाला आमचा. नंतर आम्ही इथं आलेलो आहोत. इथं ही जे की आहे पटवा हवेलीवर पटवा हवेली असं काहीतरी आहे. सो हे देखील खूप सुंदर होतं. आम्ही आतमध्ये थोडंफार जाऊन वगैरे फोटोज वगैरे क्लिक केले आणि फायनली आम्ही चाललेलो आहोत डेझर्ट, जे की जिथं आम्ही रिसॉर्ट जो घेतलेला आहे, म्हणजे जिथं रिसॉर्टमध्ये आम्ही जिथं बुकिंग केलेलं आहे तिकडे चाललेलो आहोत. सो पूर्ण रिसॉर्ट वगैरे जे आहे ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल. सो या जैसलमेर ट्रिपचे जे की तुम्हाला 3-4 पार्टमध्ये तुम्हाला व्हिडिओज मिळतील. सो प्लीज सगळ्या व्हिडिओज पहा आणि आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, एन्जॉय करत राहा, मस्त खात राहा आणि माझ्या व्हिडिओज पाहत राहा. बाय. एक मिनिट